न देखिजे ऐसे केले, न देखिजे ऐसे केले या विठ्ठले, दुःखाशी कृपेचे सिंहासनी अधिष्ठानी वैसविले. वाजता तो नरगे वारा क्षीरसागरा शयनी, कृपेचे सिंहासनी अधिष्ठानी वैसविले. तुका म्हणे अवघे ठाई मज पायी राखिले, कृपेचे सिंहासनी अधिष्ठानी वैसविले. पांडुरंगा श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. मृत्युदारा सोपान देवा, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, न देखिजे ऐसे केले या विठ्ठले, दुःखाशी कृपेची सिंहासनी अधिष्ठानी वैसविले. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाची कृतज्ञता व्यक्त करतात. विठ्ठल जीवनभर भक्ती केल्यानंतर पांडुरंगाने त्याची परतफेड कशा स्वरूपामध्ये केली? अर्थात भक्तीची फलश्रुती देवानी भक्तीच्या मोबदल्यामध्ये आपल्या पदरामध्ये काय माप टाकलं, भक्ती करून काय मिळालं, भक्ती करून काय मिळतं, मानव देहामध्ये का भक्तीचा आश्रय करावा, का भक्ती करावी, याचं स्पष्टीकरण या अभंगामध्ये केलेलं आहे. अर्थात आपण भक्ती कशी केली या अभंगात नाही सांगितलेलं, फलाचंच वर्णन केलं असल्यामुळं साधनाचं वर्णन करायला अभंगामध्ये तुकोबारांना जागा मिळाली नसते. पण खरं असं आहे,
की फलामध्ये साधनच महत्वाचं असतं. कारण साधन करणाऱ्याला फल मिळतं. फल कसंही असलं, कितीही श्रेष्ठ असलं तरीही साधन केल्याशिवाय नाही मिळत. हा कर्मलोक आहे. या मानव देहाला कर्मलोक म्हणतात. कर्मलोक. मानव देहामध्ये कर्म महत्वाचं आहे महाराज. काय मिळालेलं आहे, काय मिळणार आहे, त्याही पेक्षा कर्म अतिशय महत्वाचे. आपली संकोचित वृत्ती असल्यामुळे आपण इतर क्षेत्रातली मोठी माणसे त्यांच्या वाङ्मयाचा नाही विचार. अन्यथा लोकमान्यांचा गीता रहस्य हा ग्रंथ, तसंच महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे ग्रंथ आहेत, काही भाग सोडून द्या त्याच्यात. पण या मंडळीने कर्मावर अतिशय जोर दिलेला आहे. त्यांनी मंदिरातला देव नसेल मानला, पण कर्माला देव मानलेला आहे. आपण गाथाही अंतर्मुख होऊन जर अभंगाची मीमांसा केली तर प्रकर्षाने आपल्या हे लक्षात येईल तुकोबाराय ही कर्माला किती महत्व देतात. आईत खाऊ माणसं नाही चालत तुकाराम महाराजांना, मग ती संसारात असो किंवा परमार्थामध्ये असो. ज्ञानोबाराने तर दृष्टांत दिलेला आहे महाराज. मोठी माणसं फार बोलत नसतात, ते ज्या इशारती जातवंत जे घोडे असतात त्यांना पळवण्याकरता फोकाने नाही मारावं लागत. नुसता इशारा पुष्कळ झाला, वाऱ्याच्या गतीनं तो पळत असतो. तशी मोठी माणसं बऱ्याच वेळेला नुसता काय करतात, इशारा करतात. इशारा ज्ञानोबा येतात. तसा जितका वेगात तुम्ही चेंडू खाली माराल तितक्या वेगाने तो वर उसळी मारतो. वाचवणी देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्माची फलसूचक मनुष्य लोकी. देणाऱ्या घेणार दुसरं नाही आहे. तुकोबाराय म्हणतात काही कोणी देत नाही, आई देत नाही, बाप देत नाही, देव देत नाही ना संत देत नाहीत. आपल्याला काही मिळावं असं वाटत असेल तर त्यामध्ये मुख्य भूमिका ही आपल्याला बजावावी लागते. आईबाप संस्कार देतील, साधू संत साधनाचं मार्गदर्शन करतील, भगवान परमात्मा साधना करण्याकरता लागणारा कच्चा माल देईल. साधना ज्याची त्यालाच करावी लागतात महाराज, ज्याची त्याला करावी लागतात आणि केली तरच मिळेल. संसारामध्ये तरी बापाने कमवलेलं पोराला मिळतं, काही संबंध नाही परमार्थामध्ये बसला असता तर संतांना असं म्हणावं लागलं नसतं की संताचे ते आता नवती संत
इथं ज्याची त्याने बापाने ज्ञानेश्वरी पाठ केली म्हणून पोराला काही न करता पाठ होती ज्ञानेश्वरी. त्याला घोकावंच लागतं नमोजी आद्या. वातावरण चांगलं राहील घरातलं, सात्विक वातावरण असल्यामुळे बाप पाठ करत असेल तर त्याचं ऐकून ऐकूनच पोराच्या सहज पाठ होईल. एवढे फायदे होतील, पण करावं ज्याची त्यालाच ना. त्यामुळं कर्म अर्थात साधना अत्यंत महत्वाची. तुकोबऱ्यांचा जन्म शके 1530 माघ शुद्ध पंचमी गुरुवार या दिवशी याच इंद्रायणीच्या तीरावर असणाऱ्या देहो या छोट्याशा गावामध्ये मोरे आडनावाचं ते या ठिकाणी गृहस्थ होते. अर्थात बोलोबा. बोलोबांच्या आणि कनकाई मातेच्या भाग्याचा कोणीही हेवा करावा. किती भाग्यवान असतील. नंतर तुकोबऱ्यांनी म्हटलं धन्य माता पिता दया जो जागा आहे अर्थात साधनावर जो आरूढ आहे. शब्द तुकोबऱ्यांचे येतात. एवढा मोघम अर्थ घेऊन नाही चालत की आता आमच्या पोरानं माळ घातली ते कीर्तन करत नाही एवढ्यावरती अर्थ नाही बसणार. ते हिताच्या ठिकाणी जागा आहे की नाही हा भाग होतो. व्यवहारातली हिताची मान्यता घेऊन जर तुकोबऱ्यांच्या अभंगाचे अर्थ आपण करायला लागलो तर कधीच अशा प्रकारचा त्याचा समन्वय जुळणार नाही. काही फरक नाही संसारिक आणि परमार्थ करणाऱ्याच्या मानसिकतेमध्ये. संसारिक माणसालाही पैसे कमवणारा भाग्यवान वाटतो आणि परमार्थ करणाऱ्याची हीच बोंब आहे. काही मानसिक मध्ये तुम्हाला फरक वाटत. जरी गळ्यात माळा असल्या मोठे फट्टे ओढलेले असले ढवळे कपडे घालीत असले मान्यता जी आहे तुमची आमची मानसिकता जी आहे ती काय आहे. काय वाटतं पोरगी कोणाला वाटतं तुम्हाला. इथं सगळे माळ करीत आहे अर्ध्याच्यावर कीर्तनकार आहे. त्यांना आहे नसणाऱ्याचा प्रश्न नाही. मला काय चालायचं कोणाला वेळ वाटत घ्यायचं म्हणत नाहीये. तो विचारत असण्याचं कारण नाही. संग्राम राहणार येते यांची मानसिकता वेगळी आहे. परमार्थ करणारे माणसं सुद्धा आपले पोरं कोणत्या शाळेत पाठवतात बघा ना. वारकरी शिक्षण संस्थेत त्यांनाही पोरं इंग्लिश मीडियम मध्ये जावं वाटतात. त्यांनाही पोरांनी पैसे कमवावे वाटतं. हे पारमार्थिकच नाही. ज्याला परमात्मा श्रेष्ठ वाटतो भगवत चिंतन हे महाधन वाटतं. महाराज साष्टांग दंडवत आहे त्याच्या पायाची माती कपाळाला लावण्याची आमची इच्छा. ज्याला विठ्ठल 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 अशा प्रकारचं म्हणणं हे धन आहे, खरं धन आहे, वास्तव धन आहे. अशा प्रकारची ज्याची मान्यता तयार झालेली आहे. आम्ही कोणापुढं कोंडा घोळीत असतो. नामचिंतन करणारा पुढं
आम्ही म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आमची जात कोणती आहे ती. आम्ही म्हणजे कीर्तनकार. असं का घडतं त्याचं दुसरं कारण नाहीये, आमची मान्यताच अजून तुकोबरायांच्या विचाराशी सुसंगत नाही झालेली. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या नुसत्याच गप्पा आहे ब्रह्मरूपन मुक्तन संतन महात्मे घ्या शाली. अरे बिझ्यास तुकोबरायांच्या संबंधाने या गीतेला अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. त्या तुकोबरायांची मानसिकता मान्यता कृती महत्वाची नाही, विचार महत्वाचे. महाराज विचारावरून कृतीचं स्वरूप लगेच बदलतं. एक उदाहरण देतो तुम्हाला. कृती सारखीच गीतेमध्ये 17व्या अध्यायात 3 प्रकारचा आहार, 3 प्रकारचा यज्ञ, 3 प्रकारचं तप आणि 3 प्रकारचं दान याचं वर्णन आलेलं आहे. तर त्यामध्ये सात्विक यज्ञ आणि राजस यज्ञ किंवा सात्विक दान आणि राजस दान याच्यात काय फरक आहे असं जर आपण पाहिलं गीतेतल्या याच्याने, तर ज्ञानोबा म्हणतात घडे याचे ऐसा. सात्विक यज्ञ आणि राजस यज्ञामध्ये वरून काहीच फरक नसतो महाराज, काहीच फरक नसतो. यज्ञाकरता शास्त्रामध्ये जसे सांगितलेले तसे कुंड आहे, तसाच मंडप आहे, तशीच वेदी आहे, तशाच प्रकारचे त्या यज्ञाचं कर्म जाणणारे जे पृथ्वी जे आहेत सगळं सारखं आहे. पण मग एक सात्विक आणि एक राजस. महाराज या सात्विक आणि राजसाच्या फलामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. यज्ञ जर सात्विक असेल, कर्म जर सात्विक असेल तर सात्विक कर्मापासून पुण्य उत्पन्न होतं. राजस कर्मापासून पुण्य नाही उत्पन्न होत. कारण पुण्य कशाने उत्पन्न होतं आणि कशाने उत्पन्न होत नाही याच्याकरता प्रमाण शास्त्र आहे. तिथं प्रत्यक्ष आणि अनुमान दोन्हीही कमी पडतात. तिथं शास्त्र एकमेव श्रेष्ठ प्रमाण आहे आणि शास्त्र तसं सांगतात. आणि फरक पाहिला तर वरून काहीच नसतो, फक्त कर्त्याच्या मानसिकतेमध्ये फरक असतो. सात्विक यज्ञाचं वर्णन करत असताना फला कांक्षीभीर यज्ञ, यज्ञ करणं आपलं कर्तव्य आहे. यष्टव्यमेवेति, यज्ञ करणं आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारचं मानून कसल्याही फलाची अपेक्षा न करता कर्तव्य म्हणून ते कर्म करत असतात, सात्विक यज्ञ होतो. आणि तसंच सगळं अभिसंधायतु फलम्, फलाची अपेक्षा करून मोठेपणा करता जर तो कर्म करत असेल तर ते शास्त्राने सांगितलेलं कर्म असलं, बाह्य स्वरूप सारखं असलं तरी भगवान सांगतात, मी नाही सांगत, ज्ञानोबा तुझं स्पष्ट लिहितात, महाराज ते राजस कर्म होतं, राजस यज्ञ होतो. आणि राजस यज्ञाचं पुण्य भिन्न काय नसतं. राजस सत्ताचं पुण्य नाही तर राजस यज्ञाचं कुठलं पुण्य. तुकोबारांना जी गती मिळाली ती गती आपल्याला नाही या जन्मात तर कमीत कमी काही जन्मानंतर का होत नाही, पण ती गती आम्हाला मिळावी असं वाटत असेल तर आपल्याला तशीच कर्म करावे लागतील सात्विक. तुकाराम महाराजांचं कलाभंग चिंतन केलं एका अभंगामध्ये. तुकोबारे किती सावध होते की साधना करत असताना
हे दिसतंय त्याच्यावरून तुकोबाराय म्हणतात डोळ्यामध्ये जैसे कणू आणू तेही न समाये. जसं डोळ्यामध्ये आणू एवढा कण सुद्धा सपादला जात नाही. खुपतो आणि नाही काढला तर डोळा संपवून टाकतो. तसं आमच्या साधनेमध्ये भक्तीमध्ये जर दोष होत असतील नाही सपादले जात महाराज. का असे आपल्या वृत्त्या झालेल्या आहेत काय माहिती. ते तुकाराम महाराजांनी लय सोपय 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 म्हणून सांगितलं. त्याच्यामुळं आपण कसं बी केलं तरी चालतं असं आपल्या मानसिकतेत झालंय की काय माहिती. पण संप्रदायाचं वहन करणारे तुम्ही आम्ही आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे महाराज. संप्रदाय शब्दाचा अर्थ असा आहे की पूर्वजांनी आमच्या जसं हातामध्ये दिलेलं तसं आम्ही पुढच्या पिढीच्या हातामध्ये देणं याचं नाव आहे संप्रदाय. सम उपसर्ग लागलाय त्याला प्र उपसर्ग लागलाय आणि मग दादा ते हसत जातोय. 10-15 वर्षाचं स्वरूप संप्रदायाचं आणि आजचं स्वरूप जर पाहिलं तर जी सात्विक मंडळी आहे महाराज त्यांना पश्चाताप होतोय, झोप नाही लागत. काय होणार आहे या समाजाचं आणि तेही संप्रदायाच्या नावाखाली काय चाललंय आज महाराष्ट्रामध्ये याचा विचार आपण नाही केला तर पुढची पिढी कधीही आपल्याला माफ करणार नाही. तुकोबारायांनी अभंगामध्ये फलाची चर्चा केली असली तरी साधन महत्वाचं. याच इंद्रायणीच्या तीरावर तुकोबाराय जन्माला आलेले आहेत. आईचं नाव कनकाई आहे, वडिलाचं नाव बोलोब आहे. अत्यंत भाग्यवान आहे. इथून आपली चर्चा जरा जास्त पांगली होती. हित शब्दाचा अर्थ संत वाङ्मयामध्ये, हित शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये, हित शब्दाचा अर्थ वेदामध्ये. कारण हित वेद शास्त्र आणि संत यांनाच कळतं. अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. आणि ती श्रुतीच ज्यांच्या मुखातून बाहेर पडते ते संत शोधून या. आले संत हित जगाचे. तेव्हा हिताचं साधन तुकोबारायांनी गाथ्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ज्ञानेश्वरी पाहिली तर ज्ञानेश्वरी ह्या गीतेचा भाव व्यक्त करणारा ग्रंथ असल्यामुळं गीतेत जो विषय आलेला आहे ज्ञानोबारायांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळं असं एक नाही आहे. मग 6व्या अध्यायामध्ये योग सांगतील, 12व्या अध्यायामध्ये भक्ती सांगतील, 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाचं अशा प्रकारचं विशेष रूपाने ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं आहे. गाथ्यामध्ये तसं नाहीये. गाथा हा स्वतंत्र आणि आकर ग्रंथ आहे. गाथ्यात अथपासून इतिपर्यंत अर्थात पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत तुकोबारायांनी हिताचं साधन अरे दुसरं सांगितलेलंच नाही. ते हिताचं साधन आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. ते हित ते अर्थात साधन रूप हित. साध्यालाही हित हेच नाव आहे आणि साधनालाही हित हेच नाव आहे. जसं त्या ज्ञानामध्ये प्रमेलाही प्रत्यक्षच म्हणतात आणि प्रमाणाला सुद्धा प्रत्यक्षच नाव आहे. म्हणजे प्रमाण हे साधन असतं आणि प्रमा हे साध्य आहे. पण दोघांचं नाव एकच आहे. साधनाचंही नाव प्रत्यक्ष आहे आणि साध्याचंही नाव प्रत्यक्षच आहे.
व्यवहारात कसा वापरतो. माझ्या परोक्ष बोलला तो. त्याला सांगायचं असतं की माझ्या समोर बोलला, आणि त्याला शब्द काय वापरतो, परोक्ष बोलला. तर मला सांगायचंय तिथं जशी दोन्ही नावं एकच आहेत, तसंच फलस्वरूप जे हित आहे त्यालाही हितच म्हणतात, आणि ते फल मिळण्याचं जे साधन आहे त्याला ही हित अशा प्रकारचं म्हटलं जातं. साधनरूप हिताचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, हित ते देवाचं चिंतन. देवाचं चिंतन थोडस जरा अंतर्मुख व्हा आणि विचार करा की सप्ताहात तरी आपण देवाचं चिंतन करतो का? वराच्या लग्नात करणार नाही तो भागव्या. सप्ताहामध्ये तरी आपलं चित्त देवाजवळच असतं का? आणि नसलं तर धिक्कार आहे आपल्या जीवनाला आणि आपल्या साधना करण्याला. कारण पदरात काही मिळेल पडेल असं नाहीये. तेव्हा साधनाचं स्वरूप देवाचं चिंतन आहे. महाराज तुकोबारायांनी याच्यात दुसरं मत सांगितलेलंच नाही. कुठंच तुकोबारायांच्या गाथ्यात तुम्हाला असं दिसणार नाही की त्यानं हित होईल आणि ह्यानं हित होईल आणि यानं हित होईल. देवाचं चिंतन, देवाचं चिंतन. मग तुम्ही तीर्थयात्रेला गेले तरी देवाचं चिंतनच करावं लागेल, एकांतात गेले तरी देवाचं चिंतन करावं लागेल, सप्ताह केला तरी देवाचं चिंतन. अशा प्रकारचे सप्ताहामध्ये प्राधान्य देवाच्या चिंतनाला असावं, लय मंडपालन पंक्तीला नसावं. सप्ते करणारे जर हिता करता नुसतं डोंबरा करायचं असेल, तुम्हाला फुगा फुगवायचं असेल तर काही अडचण नाहीये, पण आतून अशा प्रकारचं भरीव हिताचं काम व्हावं असं वाटत असेल तर देवाचं चिंतन याला प्राधान्य पाहिजे. तुकोबारायांनी देवाचं चिंतन केलं. तुकोबारायांचं चरित्र जर पाहिलं तर ज्या दिवशीपासून विवेक जागा झाला, प्राथमिक अवस्थेमध्ये चांगला संसार केला. तुकोबारायांचं चरित्र पाहिलं ना, 3 प्रकारचे दर्शन होतात तुकोबारायांची. संसारी तुकाराम महाराज, साधक तुकाराम महाराज आणि सिद्ध तुकाराम महाराज. खरं तर आजच तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही. ज्या वेळेला त्यांचं साधन साध्य त्यांच्या हातात देऊन बाजूला सरलं, त्याच वेळेला तुकोबाराय वैकुंठ स्वरूप झालेले होते. पण काय आपण देहालाच अशा प्रकारचं प्राधान्य देतो. किमान पारमार्थिक लोकांनी तरी आत्म्याला प्राधान्य द्यावं, देहाला नाही द्यावं. साधनेमध्ये असणाऱ्या लोकांनी जीवाला प्राधान्य द्यावं. जीव स्वरूपामध्ये जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाला प्राधान्य द्यावं. आता मला थांबा जरा, तुमच्या अंतःकरणाचा आम्ही फोटो काढतो असं कोणी म्हणतच नाही. काय हात सुटली, हा रोग झालेला, मला तिथं जायचं बाबा जरा थांबा ना, सेल्फी काढायची. काय रडावं यांच्या समोर महाराज. इतकं देहाचं आसक्ती स्तंभ माजलं गेलेलं आहे. ऐका जरा, परमार्थाचं फल आहे देहाहून वेगळं होणं. देह मी नाही हा निसंदिग्ध बोध असणं हे संतपणाचं लक्षण आहे. संतपणाचं. आता ह्या शेल्प्या आणि ते कसं जुळवायचं, मला तर ते काही समन्वयच लावता येत. कायच म्हणावं, त्याच्या घरी गेलेलो असतो आपण, 2-5 मिनिटं का होत नाही बसायचं असतं.
कीर्तनात काही अडचण नसते मला, कीर्तनात आम्ही नाही हाय काही करत, मग कोणी तेव्हा बाप असलं काय असं वस्त्र लावूनच आणलेला असतो. ते घरी गेल्यावर नाही एवढं स्पष्ट म्हणता येत. आता ठीक आहे, लोकांचं लोक तरी अज्ञान आहे, फक्त आपल्याला बी नाही कळावं का कीर्तन करे ना संसार केला जवळजवळ 17 वर्षापर्यंत, 12व्या वर्षापासून 17व्या वर्षापर्यंत 5 वर्ष लयच माझ्या मार्गी तुकाराम महाराज संसारात. काय देवानी असं काही प्रारब्ध जेवढं अनुकूल होतं संसारातलं प्रारब्ध सगळं त्या 5 वर्षामध्ये आणलं. तेवढं देवाला करता येतं. न्यायाधीशाला तेवढे अधिकार असतात, कशाला प्राधान्य द्यायचं, कायद्याप्रमाणेच हे करावं लागतं, निकाल द्यावा लागतो, तरी कोणत्या कायद्याला प्राधान्य द्यायचं एवढा अधिकार न्यायाधीशाकडे राहतो. ईश्वराकडे तेवढा आहे. कोणतं पाप पुण्य कधी आणून त्याच्या समोर उभं करायचं तेवढा तो करू शकतो. इकडे अनुकूल महाराज त्यांच्या वडिलाची परिस्थिती चांगली होती, चांगली म्हणजे मध्यम. किराणा दुकान, शेती, सावकारकी बी होती, व्याजाने पैसे होते. नंतर इथं टाकले तेव्हा नंतर पडवले, ते नंतर झालं. पण अगोदर सावकारकी चालायची 100-125. प्रामाणिकपणे सावकारकी करत होते असं तिथं लिहिलेलं, त्याच्यामुळे आगाव पण आपण कशाला करायचं. नाहीतरी पूर्वी माणसं प्रामाणिकच होती म्हणायचं. शब्दाला जागायची. नंबरच्या नंबर सोडून दिले होते शेतीचे. आता काय नाही मरच कोर्टात सुद्धा जबान बदल. आता हुशार माणूस म्हणजे लबाड माणूस. सरळ सरळ समीकरण आहे. फार हुशार आहे याचा अर्थ हा फार काय आहे, लबाड आहे असं त्याची नजर मेलेली आहे बुवा त्याला. इतका सोयीचा लबाडी करतो की समोरच्याला ते कळू बी नाही देत की याने आपला गळा कापलाय म्हणून. बोलोबाला बऱ्याच उशिरा हे संतान झाले. बरेच दिवस मुलगा झाला नव्हता. तेव्हाची इच्छा म्हणून वाईट फार वाटून घेत नव्हते तरी संसारामध्ये अपत्य असावं ही इच्छा असते. आणि पुन्हा यांना जास्त वाईट वाटायला लागलं की तुकोबरेंच्या घरी पांडुरंगाची सेवा ही परंपरागत होती. तुकोबरेंनी सुद्धा म्हटले माझ्या वडिलाची निराशी म्हणजे वतनदारी. अगदी तुकोबरेचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा हे तेव्हापासून नाही, त्यांच्याही अगोदरपासून ते चालू होतं वारी घराण्यामध्ये. पण त्यांच्याकरता देव पंढरपुरातून इथे आले आणि मग घराच्याच एका बाजूला प्राणप्रतिष्ठा केलेली होती. त्यामुळे पांडुरंगाची पूजा वगैरे. आणि जर संततीच नाही तर पुढं करणार कोण? बंद होणार का देवा हे? तुझी सेवा आमच्या कुलामध्ये आमच्या बरोबरच संपणार का? काय यालाही दया आली. तिघं स्वप्नात गेले. दोघांना एकाच वेळेला आणि एकच स्वप्न. बोलोबाला पण आहे ना साहेबांना काही मात्याला ब्रह्मा, शंकर आणि भगवान विष्णू तिघही प्रसन्न झालेले आहेत. दोघांनी साष्टांग दंडवत घातले, हात जोडलेले आहेत.
वरम गृही. मागा काय हवंय तुम्हाला, काय इच्छा आहे तुमची. तुम्ही आमची सेवा केलेली आहे, तुमच्या घराण्यामध्ये आमची सेवा चालू आहे, तेव्हा तुमची काय इच्छा आहे. पांडुरंगा, बस तुझी सेवा ही पुढेही चालू राहावी ही इच्छा आहे. तिघही तटस्थ म्हणलेले आहेत आणि मग 3 अपत्य झालेले आहेत. भगवान शंकराच्या कृपेनं पहिला मुलगा झालेला आहे सावजी, अशा प्रकारचं नाव त्याचं ठेवलं. विष्णूच्या कृपेनं दुसरा मुलगा झालेला आहे ज्याचं नाव तुकाराम ठेवलेलं आहे. ज्यांच्या बारशाला प्रत्यक्ष भगवान आणि लक्ष्मी रुक्मिणी आई साहेब आल्या असं महिपती बाबांनी लिहिलेलं आहे. ब्रह्मदेवाच्या कृपेनं कान्होबाचा जन्म झालेला आहे. थकत चाललेले होते बोलोबा, त्यांना वाटलं की तिघाची लग्न आपल्या डोळ्यात एकच व्हावी म्हणून एकाच मंडपात तिघाची लग्न लावून टाकले. तेरा वर्षाचे असतील सावजी, 11 वर्षाचे तुकोबार आहे आणि 9 वर्षाचे कान्होबार आहे. तिघाची लग्न एका मंडपात. एखादं वर्ष गेलं, बोलोबाला वाटलं बस आता संसाराचं ओझं वाहण्याची मर्यादा आपली संपलेली आहे. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. वैदिक संस्कृतीमध्ये तर पहिल्या 25 वर्षामध्ये विद्याध्ययन करावं, दुसऱ्या 25 वर्षांमध्ये कधी कधी मी सुद्धा आश्चर्य करतो, बडव्यात तुला तरी कुठं वाटतंय. बस झालं ना, आता फिरायचं कीर्तन करायची. तरुण मंडळी पुढे तयार झालेले आहे ना, त्यांना आता जागा मोकळ्या करून बसव. नुसतं चिंतन विठ्ठल विठ्ठल करत अजून नको वाटतं कीर्तन आता परमार्थाची ही मी मुंबईत राजकारणाला नाव ठेवण्यात झालंय. तुझ्या हाताखाली 2 भाऊ आहेत. सावलीने डोक्यावर हात मारून घेतलं. एवढं वय झालं, मी नाही अजून काशीला गेलो. हे म्हणते मला काशीत आहे. दुःखी झाले. काही माझ्याला बोलावलं ते म्हणे सावजी असं म्हणतोय. नका म्हणा, लहानपणापासून तो तसाच आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही आतापर्यंत. मला तरी असं वाटतं की ते शंकराच्या कृपेनं झालेलं आहे ना, ते असं मसन वाटतच नाही. तुम्ही असं शंकराचं मंदिर पेठेत कधी पाहिलं का? आता जरी असलं तरी ज्या वेळेला बांधलं त्यावेळेला ते पेठेत नव्हतंच समजायचं. स्मशानेश्वर. तुझ्या भावाला सांगितलं तर तो म्हणतो तीर्थयात्रेला जायचंय. बाबा दादा पहिल्यापासूनच उदास आहे. माल आणायचा, माल आणल्यानंतर त्याच्यात नफा किती अधिक करायचा, मग तो केवढ्यामध्ये विकायचा, ते सगळं समजावून दिलं. पहिल्यांदा 1-2 महिना बोलोबा नुसते येऊन बसायच्या दुकानात, काय करायचं नाही. तुकाराम महाराजांनी कोण महाराज 1-2 महिन्यातच असा वट बसवला तुकाराम महाराजांनी. बाकीचे सगळे दुकानच बंद पडले दुसऱ्याचे. एवढं वाढलं दुकान, एवढं वाढलं. मग गावातले दुकानदार त्यांच्याकडून माल नेऊ लागले. याच्यात आश्चर्य नाही, आसपासच्या गावचे दुकानदार त्यांच्याकडे माल न्यायला यायला लागले. अगदी कमी दिवसामध्ये खूपच दुकान मोठं झालं. बोलोबाने डोळ्याने पाहिलं. बापाला काय लागत असतं, संसारी बापाला याच्यापेक्षा दुसरं काय लागत. पोरं रांकीला लागले, लग्न झाले, त्यांना पोरं झालं. वाढावे संतान, गृही व्हावे धान्य धान्य, याच्यापेक्षा संसारी लोकांची काय अपेक्षा तरी राहते. सावकारकी वाढली, महाजनकी होती, शेती व्यवस्थित होती. महाराज वय एवढं पण असं
तुकाराम महाराज रुबाबात फेटा बांधायची, आठवणी भेटवणी बांधीला म्हणण्याचं ते जोडे असायचे पहिले, त्याच्यामध्ये त्या काच कैऱ्या घालायच्या, चालायला लागलं की कार 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 आवाज निघायचा. रस्त्याने निघाले की मोठे मोठे माणसं सुद्धा तुकाराम शेठ, तुकोबा शेठ, नमस्कार, एवढा 17व्या वयाचा. आणि भगवंतांनी सांगितलं बस झालं आता, तुम्ही काही दुकानदाऱ्या करण्याकरता इथं नाही आलेले, तुम्हाला जगाचा संसार करायचा आहे, स्वतःचा नाही. ज्याला जगाचा करायचा आहे त्याला स्वतःचा जाळावाच लागतो महाराज. ज्याला स्वतःचा वाढवायचा त्याला जगाचा जाळावा लागतो. डोंगर पर्वत मोठे दिसतात ना, ते दुसरीकडे समुद्र तयार करूनच झालेले असतात. प्रारब्धानं उलटी उडी मारली, संसारातली अनुकूलता परमार्थाकडे गेली आणि परमार्थाची प्रतिकूलता संसाराकडे आली. काही काय अभंग तुकोबारांचे असे उगच डोकं खाजायला लावणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाची कृपा त्याला समजावी की संसारात सगळी संकट येऊन पडली पाहिजे. देवाची ते खूण ज्याच्या घरात त्याच्यामुळे चिरा संसाराशी चिरा पडेल. बरेच अभंग आहेत. आणि झालं पहिला झटका बसला तो वडील वारले, अचानक वारले. आता अचानक काय काय अगोदर पत्र ठेवून थोडंच येत असतं कोणाला, कुणी मरत ते अचानकच मरत राहत ना. असं कुणी काही पहिल्यांदा कोणाला सांगावं येतो आता तुम्हाला 8 दिवसांनी जायचंय, एकदम गेले. काही करत नव्हते ते, पण तरी आधार होता. वाळलेलं जरी झाड असलं दारात असलं तरी ती एक प्रकारची शोभा असते. बरेच ते तुम्ही काढा एकदम कसं उघडं झाल्यासारखं वाटतं, आबाळ कोसळल्यासारखं. तुकाराम महाराजांना म्हणजे आतापर्यंत दुःख कसं असतं ते पाहायलाच मिळालं नव्हतं. आणि ते झाल्यावर आसमान कोसळल्यासारखं झाले, खूप रडले. 4-2 महिन्यात आई गेली. पुन्हा 4-2 महिने जातात ना थोरल्या भावाची मंडळी ती मंडळी मुळच अडकलेला भाऊ, बाप गेलाय, आई गेली, मंडळी गेली. तो म्हणे मी चाललो तीर्थयात्रेला. तो गेला, तो अजून मी परत नाही आला. म्हणजे घरातली आणि मोठी 4 माणसं एका वर्षामध्ये निघून. आणि खूप दुःख, आईचं खूप प्रेम होतं तुकाराम महाराजांवर. गाथ्यातल्या अभंगामध्ये ते असं झळकून येतं की तुकोबारांच्या आईनं किती प्रेम केला. लेकरा लेवई माते अलंकार संतोषावे फार देखोनिया लेकुराची हित दुसरे का तुकाराम महाराज? आई बापाला हित कळत नाही म्हणणारेच तुकाराम महाराज, पण लेकराचे हित वाहे. काही लोक म्हणतात जाणे, अशुद्ध पाठ आहे जाणे, अर्थाच्या दृष्टीने जुळत नाहीये, दुसऱ्या प्रमाणाला विरोध करणारा पाठ आहे. जाणे नाही वाहे.
म्हणजे आपल्या पोराचं हित व्हावं ही काळजी आईचं चित्त वाहतं. तुला माहिती ही बँक कशाला म्हणतात तरी, पण जी काही मान्यता आहे त्या दृष्टीनं ती सतत प्रयत्नशील अशा प्रकारच्या. इथंच आपण अडकलो, आपल्याला अभंगाकडे जायचंय. खूपच दुःख झालं आणि मग त्या दुःखामध्ये दुकानाकडे लक्ष लागायला गेलं. लोक येऊन रडायचे, पुन्हा आणखीन ते दुःख वाढायचं. खरं तर एखाद्याला दुःख झाल्यानंतर तिथं त्याच्या दुःखावर मीठ चोळायला जाण्यापेक्षा तो दुःखाला कसं विसरेल हा प्रयत्न दुसऱ्याने करायला पाहिजे ना. तिथं जाऊन म्हणजे कसं झालं मग पुन्हा अशा प्रकारचं रडत. घरामध्ये पैतृक संपत्ती ग्रंथाची होती. नाथांचं भागवत होतं, नामदेवरायांचा गाथा होता, माऊलीची ज्ञानेश्वरी अशा प्रकारची होती. मनात चित्त लागत नाही, समाजात जावं वाटत नाही आणि म्हणून तुकोबरायांनी महाराज ग्रंथाची जवळीक केली. सत्संग म्हणजे कीर्तन ऐकलं नाहीये, सत्संग म्हणजे गाथ्याचं चिंतन कर. ज्ञानेश्वरीचं चिंतन हे चिंतन नाही, ज्ञानोबरायांची संगती आहे. तुम्ही अर्थदृष्टीने वाचायला लागलं तर तुम्हाला हा भास होईल की ज्ञानोबराय आपल्या पुढे बसून आपल्याला सांगतायत आणि आपली चूक दाखवतायत. आपण स्वतःला भाग्यवान म्हणायचं की पांढऱ्या पायाचं म्हणायचं हे समजत नाही मला. कारण ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे तयार झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रात जन्म मिळालाय. म्हणून भाग्यवान म्हणावं. इथं जन्म मिळाला असताना युक्रेनला अभ्यास करायला जाते. इथले ग्रंथ परदेशात जाऊन ते त्याच्यावर अभ्यास करायला लागले, संशोधन करू लागलेले. आणि हे आमचे हेले सवयच लागले लोकाला. पाश्चिमात्य म्हटलं, फॉरेन म्हटलं का श्रेष्ठ आहे. हुशारकीनं घर दाखवायला बाबा हे पैसे चिनवून आणले. चिनवून मागवले. पुढे गेलं वडील फरशीला घसरून पडले, टंगडं मोडले. वेळा याच्या करता आणले का चिनवून. इथं आपल्या देशातल्या गाईच्या शेणानं सारवलेली जमीन बघा आणि फरशी बघा. ती चिनवून आणा, नाहीतर आणखीन कुठून मसन वाट्यातून आणा. आणि गुणवत्तेच्या दृष्टीने तुम्ही पहा, नजरेकडून नका पाहू. त्याच्यावर उभा राहा, हिवाळ्यात उभा राहा, पावसाळ्यात उभा राहा. आणि सारवलेलं आहे त्याच्यावर उभा राहा, हिवाळ्यात उभा राहा नाही तर उन्हाळ्यात उभा राहा. बघा कारण हिवाळ्यामध्ये त्या फरशीवर चालताना जर पायात चप्पल नसेल ना, इथपर्यंत ठणका उठतो. इथपर्यंत का चिनवून आणलेले ना. हे आम्हाला सवयच अशी घाण लागलेली आहे. त्याला काय करणार. भुताळ बसलेले की जे बाहेरच्या देशाचं ते चांगलं आहे. तिकडं गाईच्या दुधामध्ये आता सोन्याचे कणे असं तिकडचं संशोधन आहे. आणि आमचे नेते संकरित आणून ठेवल्यात स्वतः स्वदेशाचं वाटोळ करण्याकरता. ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना, गाथ्याचं चिंतन करत असताना तुकोबरायांचं मन स्थिर झालं. तुकोबरायांच्या मनाला खऱ्या अर्थानं शांतीचा
आनंद चाखायला मिळाला. कुठल्याही संसारिक माणसाला पुढे घ्या आणि त्याच्या सुखाचा विचार करा. खरं तर मी अविनाशी शब्द वापरला. संतांचं तर असं म्हणणं आहे, ज्ञानोबऱ्यांचं तर असं म्हणणं आहे, संसारामध्ये सुखच नाही, अविनाशी ठेविनाशी. कारण सुख हे अविनाशीच असतं. सुख असेल तर ते अविनाशी आहे आणि अविनाशी नसेल तर ते सुखच नाही. यो वै भूमा सुखम नाल्पे सुखम. अल्प परिच्छिन्न अशा प्रकारची जी वस्तू आहे तिथं सुख नसतं. आपण ज्याला सुख हे नाव दिलेलं आहे, अनुकूल विषय आणि इंद्रियाचा संबंध झाल्यानंतर जे मिळतं त्याला आपण सुख म्हणतो. शास्त्रकार त्याला सुख म्हणत नाहीत. शहाणी माणसं त्याच्यामध्ये रममान होत नाहीत. काय हे काय काय शिवी नाही तर दुसरं काय. मला उगं मोठ्याचं बोलणं राहतं. बुधहा तेशु न रमते. बुधहा म्हणजे शहाणी माणसं, म्हणजेच रमणारे कोण आहेत. आता हे काय काय वेगळं सांगायला पाहिजे का? उगा आता मोठ्याचं हाणायचा जोडाच, पण त्याला वरून शाळ लावायची. शाल वरून लावायची. लाभ दिसतो पायनाला वाटलं पाहिजे हा शाल घालून राहिला, पण थोड्या फटका मारायचा. नगेश्वरामध्ये बोला हा सरळ सरळ मूर्खात आपली ही काम केलेली आहे, त्याने गणना केलेली. कारण विषयात रमतो ना. सत्कार व्हायला लागल्यानंतर आनंद होतो ना. मूर्ख आहे. देव म्हणतो ना, मी नाही म्हणत. काही तक्रार असेल तर कृष्णाकडे जायचं, आपल्याकडे नाही यायचं. मी ते सिद्ध करून तुम्हाला देऊ शकतो की हे कसं मूर्ख बनायचो. पण लय खडखड असते तर तिकडे जायचं, कारण ते शब्द त्यांचे आहेत. मी अनुवाद केलाय. निरोप सांगता न करी भय न करी चिंता. चला, तुकोबऱ्यांच्या अंतःकरणातला जो विवेक आहे हा ग्रंथ चिंतनामध्ये जागा झाला. तो जागा झाला. आणि ज्ञानोबर तुकोबाराय म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. लोकांच्या मान्यतेला मी नाही किंमत दिली. मन साक्ष ठेवलं आणि संत शास्त्र काय म्हणतात त्याला प्रमाण मानलं आणि मग निश्चय केला की सुख परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे सुख आहे. देवाला सोडून सुख नाही. म्हणून साधकाला सांगत असताना तुकोबाराने म्हटलेलं आहे, करीशी देवाविना आस. देवाशिवाय आपण सुखी होऊ अशा प्रकारची जर तू आशा करशील तर तुझ्या पदरामध्ये सुख नाही, निराशा पडेल. निराशा अवघी होईल निराश. काय होत आहे संसारामध्ये? अगदी मोठे मोठे संसार करणारे पा, रावणासारखे, दुर्योधनासारखे, एवढे मोठे संसारी नाही का? त्याच्या मानाने आता जर तुम्ही आम्ही काय बरं संसारी काय असतं? उगाच आपली काही विंचवासारखी टर 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 राहते नसते. विंच पाहिलं नांगी पाहायला पाहिजे. आपल्या वाकड्या टोपण त्याची नांग, याच्यात काही फरक आहे असं तुम्हाला वाटतं ना? मला काय समजलं याला समजायचं. सायकलीवरून पडलं खाला झालं, काय याला समजायचं? मला काय समजलं? काय असतं आपल्याला? बरं, रावणाच्या ठिकाणी संसारातलं काय नव्हतं, काय होतं आणि किती होतं, केवढा मोठा. तुकाराम महाराज सारख्या विरक्ताला
त्याची संपत्ती सांगायचा मोह नाही आवरला बा. असा रावण होता याला म्हणते रावण. संसारात माणसाने संसारीच बनायचं असेल तर रावणासारखं बनावं, नाही तर सरळ आपलं पिंपळावर यावं. पदरात निराशाच पडली. पण एवढाही संसारी मोठा रावण, आयुष्य तितकंच, विद्वत्ता तितकीच, सैन्य तितकंच, स्वतःच शौर्य तितकंच, सगळंच त्याच्यावर अलौकिक होतं. महाराज 80,000 बायका होत, तुम्हाला काहीच वाटत नाही. 2-3 ज्याला असतात जरा बघा ना त्याचा थोबाड कुठे गेलेलं राहत. 80,000 बायका कशा सांभाळीत असेल महाराज. दररोज नुसतं खोबऱ्याचं तेल किती लागत असं. आता मला काय करायचं, पिंपळावरती यायचं मी, जाऊ द्या आम्हाला काही येणार नाही. पण मग त्याच्या मानाने हे वाकड्या टोप्यावाल्याचं काय संसार आहे मला हे सांगायचं. कुठे सोसायटी काढलेली राहते, त्याच्यात आपले दाखल राहते, त्याच्यातच भलतं फुगलेलं राहते. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, पण सुखाच्या बाबतीत निराशा त्याच्या पदरात पडली. निराशा हे उदाहरण आहे सगळं जगाच्या आधी कालापासून आजपर्यंत. देवा विना सुखी आपण होऊ अशा प्रकारची ज्याने ज्याने आशा केली सगळेच निराशा घेऊन मेले. आणि म्हणून तुकोबारायांनी निश्चय केला, आपल्याला जर सुखी म्हणायचं असेल, दुःखावर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला देव मिळवावा लागेल. देवाशिवाय आपण सुखी नाही होणार. आणि मग देव मिळवायचं असेल तर चिंतन करावं लागेल. हा निश्चय केला आणि मग महाराज साधनेला लागले. काय साधना केली, नुसतीच गळ्यात माळ घातलेली होती असं नाहीये. तुकाराम महाराजांना देवाने असं दिलं की न देखेसे केले या विठ्ठले दुःखाशी. आणि मग आपल्या गळ्यात काय माळ नाही का? मला तर वाटतं तुकाराम महाराजच्या गळ्यात तरी एखादीच असेल. आमच्या वेळेत पण गठुड्याच्या गठुड आहे, माळा आहे आमच्या गळ्यात. नुसत्या माळा घालून कुठं परमार्थ. माळा तर घालाव्याच लागतात, माळ घालावीच लागते, ते बी नीट घालावी लागते. त्याचे जे नियम आहेत त्या नियमाचं पालन करून गळ्यामध्ये माळ असावी. तुकाराम महाराजांनी साधना केली. महाराज तुकोबारायांनी त्याच्याकरता एक शब्द वापरलेला आहे, यासाठी केला होता अट्टहास. तुकोबारायांनी साधना नाही अट्टहास केला, चौफेर प्रयत्न केले. जसं खेड्यागावामध्ये एखाद्याच्या घराला जर आग लागली तर अख्खी गावातली माणसं धावतात महाराज, आणि ती आग विझवण्याकरता अट्टहास करतात. मग कुणी माती फेकील, कुणी पाणी आणील, कुणी काय करेल, कुणी काय, चौफेर प्रयत्न करणं. तसं तुकोबारायांनी या भगवंताच्या प्राप्तीकरता, प्रसन्नतेकरता साधनेमध्ये अट्टहास केला. खूप साधना केली. नाही महाराज, संसाराकडे त्याने पुन्हा पाहिलंच नाही. जाळोनी संसार बैसलो अंगणी. सगुण साक्षात्काराकरता भामचंद्रावर तुकोबाराय जाऊन बसले. निश्चय केला आता एकतर सगुण दर्शन, अन्यथा मरण. तिसरं नाही भामचंद्रावर. त्या कालामध्ये जिथं पाळीव प्राणी सुद्धा जाऊ शकत नव्हते अशा त्या गुहेत जाऊन तुकोबारायांनी मांडी मारली. अन्न नाही, पाणी नाही, झोप नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याची करुणा भागायला कोणापर्व काळ पाहशील तीथ.
होते माझे चित्त कासावीस नाही का, जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. महाराज 7व्या दिवशी याला उभंच राहावं लागलं. पहिल्यांदा असं फास आवाज यायला लागला. अवती भवती घसरल्यासारखा आवाज यायला लागला. तुकाराम महाराजांनी नाही डोळे उघडले. महाराज भीती नावाची वस्तूच तुकाराम महाराज सिद्ध झाल्यावरच ते निर्भय झाले असं नाही. साधन काला तरी तुकाराम महाराज घाबरतच नाही. कधी 10 वाजता 12 वाजता वरून खाली आणि खालून तुकाराम महाराज भेटूच नाही डोळे उघडले. तुकाराम महाराज जवळून असं गेल्यासारखं वाटायचं तरी डोळे उघडले नाही. शेवट आकाशवाणी झाली, अहो तुकोबा, या पांडुरंगाचं दर्शन करण्याकरता तुम्ही अनुष्ठान करत आहात. तो पांडुरंग सापाच्या रूपाने तुमच्या जवळ आहे, उघडा ना डोळे. तुकाराम महाराज म्हणतात, सापाच्या रूपाने म्हणजे साप पाहण्याकरता मी अनुष्ठान केलं काय? ते शास्त्र तर सांगतो वो सगळे देव आहे. जे भेटे भूत त्याच्याकरता अनुष्ठान आहे माझं. नाही चालणार, सापण फेप नाही पाहणार मी. मला देखवण्या तुझा सगुणाकार उभा नाही. आवडे हे रूप गोजिरे समोर विटेवर उभा राहिलेला सावळा पांडुरंग परमात्मा तो उभा राहिला तर मी डोळे उघडले. दुसऱ्या क्षणाला पांडुरंगाचा आवाज आला, होतो आम्ही तुमच्या समोर उभे होतो, उघडा डोळे. अशा प्रकारचं बरेच तुकोबारेने डोळे उघडलेले. आता कोठे धावे मन भाग गेला शिना गेला. दंडवत घातलेले भगवंतांनी त्यांना वर उचललेले, कडकडून मिठी मारलेली आहे. भगवंतांनी काय पाहिजे तुम्हाला वर मागा. तुकोबाराय म्हणतात, काही नको देवा तुझा, हे चिदान देगा देवा. भगवान अंतर्धान झालेले आणि तिथून मग खऱ्या परमार्थाला तुकोबाराने सुरुवात केली. कान्होबारे पाहत नेमके त्याच वेळेस तिथे आलेले दोघांची भेट झाली. दादा, अहो तुम्ही कोणाला न सांगता इकडे निघून आले. तिकडे वहिनी 7 दिवसापासून त्यांनी अन्नाचा पोटात घातलेला नाही, उपाशी. इंद्रायणी पर्यंत झाले. इंद्रायणीचं स्नान केलं आणि कान्होबाला सांगितलं, कान्होबा जा, ज्या सावकारकीच्या वह्या आहेत त्या सगळ्या वह्या घेऊन ये. या वह्या मन विक्षिप्त करतायत. पान उलटलं की हा यो आमच्या गावचा, याच्याकडे इतके पैसे तर नाहीच आहे, पण आपलं चित्त स्थिर राहत, बुडवून टाकणार आहे. कान्होबाने सांगितलं तर तुम्ही झाले विरक्त, पण मला तर संसार आहे की नाही. अरे 2 विभाग केले, अर्धा विभाग त्याचा आपला विभाग बरोबर, मग हे घेऊन टाकू असं नाही. तुझ्या वाट्याचं तू घे. आणि आपल्या वाट्याच्या ज्या वह्या होत्या त्या वह्या मला सगळ्याच इंद्रायणीच्या डोहात बुडवल्याने सांगितलं की संसाराचा आमचा संबंध संपलेला. आता आम्ही भूक लागली तर भीक मागून खाऊ आणि अंग झाकायला रस्त्यावर पडलेला कपडा तो शिवून अशा प्रकारचा अंगावर घालू. आता आम्ही संसार नाही करत. जिजामाऊलीने आग्रह केला, महाराज ठीक आहे, तुम्ही संसारातलं काम करणार नसाल तर नका करू, आम्ही तुम्हाला काम सांगणार नाही. तिथं नाहीये असं, पण तो समन्वय लावण्याकरता हे मान्य आपल्याला करावं लागेल. जिजामाई अशा प्रकारची स्त्री होती. मला संसारही चालवला आणि तुकोबाऱ्यांचा परमार्थही जिजामाऊलीने चालवला. अर्थात जिजामाऊलीला तुकोबाऱ्यांच्या सदैव वैकुंठ गमनाचं श्रेय आपल्याला द्यावंच लागेल. तुकोबारायही बरेच कृतज्ञ होते. गेले आई साहेबाकडे, जिजे हे पा, मला वैकुंठाला नेण्याकरता भगवान आलेले आहेत, तू मला साथ दिलीस, तुझ्यामुळे मी साधनेमध्ये जिवंत राहिलो.
तुझी इच्छा असेल तर मी तुला वैकुंठाला बरोबर घेऊन जायला तयार आहे. आणि ते म्हणे आता काय करू मी वैकुंठात काय तिथं काय पोरे असं असं कुठे कीर्तनात जायचं होय. कारण हे कुठेही कीर्तनाला चालले की चाललो वैकुंठाला म्हणायचं. तिथं व्हायला वाटलं मग असं कुठेतरी कीर्तनाला जायचं असेल जा लवकर या. तुकोबारायांनी खरी साधना आणि चिंतनाची साधना सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. अशा प्रकारची साधना करून पूर्ण झालेली आहे. माग शुद्ध दशमीला गुरूंचा अनुग्रह मिळालेला आहे. अनुग्रहानंतर स्वरूप साक्षात्कार झालेला आहे. कवित्व करण्याची आज्ञा झालेली आहे. गंगेच्या पाण्यासारखे मुखातून अभंग अशा प्रकारचे वाहू लागलेले आहेत. बरेच ते ग्रंथबद्ध झालेले आहेत. काही तसेही अशा प्रकारचे कारण 4 कोट संख्या सांगतात. प्रत्यक्ष आज तेवढं काही नाही उपलब्ध नाहीये. याचाच अर्थ अनेक अभंग असेही असावेत की जे लिपिबद्धच झाले नसतील. खूप प्रचार केला, खूप प्रसार केला. भगवत अनुभूतीनं यथार्थ दर्शनाने जीवन शांत अशा प्रकारचं झालेलं आहे. तुका म्हणे आता उरलो तुकाराम महाराजांचं विशेष प्रेम देवावर होतं. पण जिव्हाळा लोहगावकराविषयी जास्त होता महाराज. तुकोबारायांचा आनंद लोहगावकरांनी फार लुटला. साधना इथं दिहूत केली पण सिद्धावस्थेनंतरचा आनंद हा त्या काळच्या लोहगावकरांनी खूपच अशा प्रकारचा लुटला. तुकाराम महाराजाला नेलं की 4-4 महिने ते पुन्हा दिहूलाच येऊ देत नसत. रोज कीर्तन. तुकाराम महाराजांना कीर्तनाची आवड आणि लोहगावकरांनाही कीर्तनाची आवड. आणि तुकोबारायांच्या कृपेनं तुकोबारायांची सेवा घडल्यामुळं ती सिद्धी त्यांच्या घरी पाणी वाहत होते. त्यावेळेला हे मुघलाचं मराठ्याचं इकडं हैदराबादच्या सुलतानाचे सतत लढाया व्हायच्या आणि त्या लढायामध्ये लुटले जायचे गावच्या गाव. तर तो लोहगाववर हल्ला झाला आणि लुटलं महाराज. लोहगाव नुसतं लुटलं नाही, मग स्त्रियांवर अत्याचार केले, माणसं मारले. आणि ती बातमी तुकोबारायांना समजली. तुकोबाराय निराश आणि मग सरळ देवाकडे निरोप पाठवला. पण मग तो निरोप ज्या वेळेला पाठवला तुकोबारायांचे जे अभंग आहेत ज्याला निर्याणाचे अभंग असं म्हणतात, तर त्या अभंगाच्या ओळीतला हा शेवटचा अभंग आहे. ज्या स्थितीवर तुकोबाराय आरूढ झालेले होते ती स्थिती कशी होती प्रथम चरणात सांगतात.
ऐसे केले. तुकोबारे एक विशेष आहे मात्र तुकोबारे अनेक अभंग आहेत असे साधना तुकोबारीने केलेली आणि साधना केली म्हणून भगवंतानी समजा हे फल दिलं. कुठल्याही कर्माचं फल तर ईश्वराकडे देण्याचं खात आहे, त्यामुळे भक्तीचं फलही त्याने दिलेलं आहे. पण मी साधना केली असा अहम कुठंच नाहीये. कमालीची विनम्रता आहे महाराज तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये, कमालीची. दुसऱ्या अभंगामध्ये बरं पिकली असेल कडपण गेले तैसे आम्हा केले तैसे आम्ही झालो, साधनेनं अशी स्थिती आम्ही गाठली असं नाहीये. तैसे आम्हा केले पांडुरंगी कामक्रोध लोभने माले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. देवाकडंच ते ही श्रेय दिलेलं आहे. याही अभंगात तुकोबार आहे. या स्थितीचं श्रेय देवाच्या पदरामध्ये टाकतात. भक्ताच्या जीवनामध्ये भक्तांनी यत् करोषि यदश्नासि यत् जोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवान अर्पण बुद्धी ही त्याची असावी, कारण तो शरणागत झालेला आहे आणि जो शरण गेलेला असतो त्यांनी मीपणाला मुकावं लागतं. या अभंगाच्या चित्त अंग देवोनिया शरण रे. आता मी राहायला शिकलो, त्यामुळं हे श्रेय पांडुरंगाकडे दिलेलं आहे. तेव्हा न देखी जे केले काय होतं भक्ती केल्याने, काय करतो परमात्मा भक्ती केल्याने. लोक तर म्हणतात आम्ही कशाला जावं पंढरपूरला विठ्ठल विठ्ठल म्हणावं, कारण देवाने आम्हाला काय कमी केलंय. देवाने तुला हेच कमी केलंय, एवढी तुला अक्कल नाही की देवाचं नाव कशा करता घ्यायचं असतं. ते बरं व्हावी म्हणून, पैसा मिळावा म्हणून, प्रतिष्ठा वाढावी म्हणून, हेल्या दुःखातून मुक्त होण्याकरता देवाचं नाव घ्यायचं असतं. आणि दुःखाचं नक्की टोक आहे मृत्यू. सांग, मृत्यूच्या दुःखातून तू मुक्त झालास का? बँकेत किती पैसे हे नको सांगू, गाडी कोणती वापरतो हे नको सांगू. गाडी धडकल्यानंतर ज्या वेळेला तुझा मृत्यू होईल, ज्या वेळेला तुझा बाप या शरीरातून तुला बाहेर काढण्याकरता पास घेऊन येईल, नाही त्या यमाशी करुणा. त्या दुःखातून मुक्त होण्याकरता तुझ्याकडे काय आहे सांग? काय असतो? कशाच्या जोरावर आपण एवढं टर 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 करतो? हेच आश्चर्य आहे. धर्मराजांनी हेच उत्तर दिलं तुकोबारे. हेच म्हणतात वाटे या जनाचे थोर आश्चर्य, एक पाहतसा एकाची दहने आणि सावध त्या गुणे कारे नव्हा. तेव्हा देव भक्ती करणाराला दुःखातून मुक्त करतो. तुकोबाऱ्यांचा अनुभव आहे. न देखी जे ऐसे केले या विठ्ठले दुःखाशी. कुठं ठेवलाय तुकोबारे तुम्हाला? कुठं घेऊन जाणार आहे परमात्मा? कृपेची सिंहासनी अधिष्ठानी बैसले. अधिष्ठानावर मला बसवलेलं आहे. अधिष्ठान जगाचं अधिष्ठान काय आहे? सच्चिदानंद तत्व आहे, ब्रह्म आहे. त्या ब्रह्मरूप अधिष्ठानावर माझा अभिषेक झालेला आहे. भगवंताने त्याच्या कृपेनं हे कार्य केलेलं आहे. त्या ठिकाणी वाजत तो नलगीवरा, जगामध्ये वाहत असणारा दुःखाचा वारा तिथे लागत. क्षीरसागर, क्षीरसागर असे नेत्र. थोडस शंका येण्यासारखं स्थान आहे बरं का. आपली वेळ झालेली. म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले का क्षीरसागराला गेले? विठ्ठल आणि ते सदेह कसे काय गेले? सदेह जाता येतं का वगैरे वगैरे वगैरे. आता आपल्याकडे वेळच नाही तर उघड डोक्याचा काही ताण घ्यायचं पण आहे. या अभंगात तुकोबाराने स्पष्ट म्हटलेलं आहे,
या प्रकरणातच दुसरा अभंग असा आहे की अंतकाळी विठो पुढे सहित झाला काय पहिलं काय आम्ही जातो तुम्ही सगळी सकाळ सांगावी विनंती माझी वेळ झाला वैकुंठात असं नाही लिहिलेलं मला पण बाकीच्या अभंगामध्ये प्रयाण काळीने विमान पाठविले सदेह वैकुंठाला गेले मागे कवीश्वर झाले थोर थोर सांगा खुलेवर तर तुकोबारायांना बहुतेक भगवंतांनी गरुडावर बसून जे घेऊन गेले होते ते क्षीरसागराचे कारण भगवान क्षीरसागरामध्ये विशेष रूपाने योग निद्रेत लीन असतात तर तुकोबारायांना तिथं आपल्या जवळ नेऊन ठेवलेलं त्यामुळं तिथं हा वारा नाही लागत प्रपंचाची जी रेखा आहे मायेची त्याच्या हे पलीकडे त्यामुळं इथला कुठलाच नियम काय आहे तिथं नाही वाजता दोन लगे वारा क्षीरसागर असे असं तुकोबाऱ्या म्हणतात तुका म्हणे अवघा ठाई संपलेलं आहे असं तुकोबाऱ्यांना वाटलं आणि मग लगेच तुकोबाऱ्यांनी निरोप दिला देवाकडे की देवा आता मला घेऊन जा मला इतकी घाई झाली तुकाराम महाराजांना लोक सोडायचे एरवी नको वैकुंठीचा वास वैकुंठी तू आयसे नाही तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ कदम 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 असं म्हणणारे तुकाराम महाराज म्हणतात या वेळेला या शरीरामध्ये शरीरासह इथं राहायला अनुत्सुकच होत काही प्रसंग घडला तिथं मैत्रे बाबांनी कसं लिहिलेलं आहे की त्या याला खूप पण हे जे सामाजिक दुःख बऱ्याच तुकोबाऱ्यांच्याकडनं पाहावं लागेल बरं दुःख भोगावं लागू नये म्हणून साधन सांगितले तर साधन लोक करतच नव्हते वाजत असे बोंब नाही कधी कानी दुःख भोगावं लागत होतं लोक भोगत असलेलं दुःख यांना सहन होत नव्हतं कारण दयेचा तो प्रभाव आहे महाराज दया दयेचं स्वरूपच आहे दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं आणि दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं डोळ्याची लागी होय पाऊस शीतळता आला हे डोळ्याची लागी होय पायाला जर लोणी म्हणा गावरान तूप म्हणा खोबऱ्याचं तेल असं चोळलं शांत झालं की डोळ लगेच झोप लागतो झोप लागत नाही त्याने बघा प्रयत्न करून लेस तुम्ही पाप केलेला असेल तर त्याने बी नाही काय होणार म्हणा हे दृष्ट म्हणजे प्रारब्ध जेव्हा येईल तेव्हा येईल पण हे दृष्ट फल आहे मला
काटा खुसतो आणि अंतःकरणात वेदना होतात. तसं लोकांना त्रास होतोय आणि संत दुःखी होतात ना. जशी एखादी आई असते, मुलाला सांगावं तर पोट्टे ऐकतच नाही. खरं तर म्हाताऱ्यानेच सांगायचं सोडून द्यावं. सांगून, कारण एक तर ह्याने बी यांच्या बापाचं ऐकलेलंच नसतं. त्यावेळेला हे लहान असतात, आई बाप सांगतात त्यावेळेला याने तरी कुठं ऐकलेलं आहे. मग काय अधिकारावर आपल्याला आपलं पोरांनी ऐकावं असं मानायचं? शहाणं व्हावं ना. आपणच नाही ऐकलं तर हे आपलं कशाला ऐकतील? आणि आपण काय लायकीचे हे लोकांना नाही कळलं तरी काय आपल्याला माहित नाही का? लय वय वाढलं म्हणजे लायकी वाढत असते काय? कीर्तनकार किती म्हणला तरी आतला जो जिव्हाळा आहे तो जिव्हाळा ते करायलाच लावणार. मुलाचं दुःख पाहवत नाही आणि पोरं सांगून ऐकत नाही. मग सरळ म्हणत असतात महाराज म्हातारी माणसं, देवा आता आमचे डोळे मिटव, आमच्याच्यानं हे पाहवलं जात नाहीये, आमचे डोळे मिटव. कदाचित तशीच परिस्थिती तुकोबरायांची झाली आणि म्हणून तुकोबरायांनी एवढी घाई केली महाराज, देवानी लवकर यावं म्हणले तर ते झोपलेले असतील आणि तुमचं कसं काय निरोप. जागे झाल्यावर चिठ्ठी वाचतील ना, जागेच नाही झालं तर चिठ्ठी कसं काय वाचणार आहे? तर देवाला जाग करण्याकरता महाराज दुसरी चिठ्ठी लिहिली शेषाला, कारण भगवान शेषाच्या पाठीने महाराज जरा उठवा ना. त्याच्यात काय हात कशाला मारायची? चुळबुळ करा ना नुसतं. आग हलवलं म्हणजे आपोआप उठतील ना. उठली की मग चिठ्ठी द्या. काय म्हणे शेषा साहेबाकडे गेली. मासाहेब भगवंताचे पाय तुमच्या हातात आहेत. माझी प्रार्थना आहे तुम्ही ती बिडी मोकळी करा आणि देवाला मला नेण्याकरता इकडं लवकर पाठवा. साहेबांनी सांगितलं नको बरं, काळजी नका करू. जागे झाले की लगेच मी चिठ्ठी देते, पहिली माझी सही करते खाली. गरुडाला सांगितलं महाराज भगवान इकडे येण्याकरता निघाल्यानंतर तुम्ही धाबे फिबे नका पाहत बसू. याला भेटायला जा, त्याला भेटायला जा, त्याला खरे 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 आमच्या महाराज लोकांना माहिती असतं. जाता जाता कीर्तनाला झालं तरी मध्ये एक दोन खळे घ्यावेच लागतात लोकांच्या. तुकोबरांचं निरोप आल्याबरोबर, कारण तिथेही सगळे तुकोबरांची वाट पाहत, वाट वैकुंठी पाहत. भगवान लगेच आले, आले दशमीला आले. तुकोबरांना ती शुभ लक्षणं सगळी दिसायला लागलेली. भगवान येणार, भगवान येणार. तुकोबराय सारखी वाट पाहत होते. ध्वजा फडकताना दिसले, आले आले भगवान आले, भगवान आले, भगवान आलेले. तोपर्यंत गरुड जवळ आलेले, तुकोबराय सामोरे गेलेले. भगवंताला साष्टांग दंडवत घातलेले आहे. भगवान खाली उतरले, तुकोबरायांना उचलून कडकडून मिठी मारलेली. अहो तुकोबराय, जशी तुमची चिठ्ठी मिळाली तशा पावली मी आलो. झोपेतून उठलेलो होतो, चहा सुद्धा नाही घेतला. तसा चालू भूक लागलेली. म्हटलं देवा चला ना, आता आपल्याला काय घर आहे ना, चला ना. आता घरात काही ऐकत चला. हात नेलेले म्हणूनच काय परिस्थिती आहे तुकोबराय. आता खरं तर मुक्त झाल्यानंतर ते करायला काही अडचण बी नव्हती ना, मुक्त अगोदरच झालेले होते. माऊलीचा समाधीच्या पुढचा जो चौथार आहे तुकोबरायांनी बांधला अशी नोंद आहे या गेट मध्ये. तिथं ते केलं पण इकडं छप्पर नाही सुधारलं. देह आणि देह संबंधी निंदावी इतरे वंदावी श्वान शुकरे.
हे तुकोबारायांनी आपल्या आचरणात दाखवलं. आचरण तिचा मौली म्हणायच्या मेला सगळं दुनियाची कामं करतो. कोणी म्हणलं का तर काय बाबा गुन्हे घरामध्ये नाही का, हा मग काय अडचण नाही, उचलली गुन्हे, पण घरातली काडी नव्हती घ्या ना. काय रहस्य होतं तुकोबारायांचं साधन करत असताना. तुकोबारायांना जाणणं तसं खूपच कठीण आत नेलेलं आहे. बसायला काय टाकावं पंचायत. आता परमात्मा एवढा मोठा सिंहासनावर बसणारा, खाली कसं काय बसवायचं म्हणून बाज टाकली. बरेच ती बाज म्हणजे 50-50 वर्षात कधी काढलेलीच नव्हती. सगळं तिथं ते शुंभ फारच चिरून गेलेलं, त्याच्यावर वाकळ टाकली. देवा बसा. आता देवाने तर तुझ्याकडे पाहावं का नाही, ते तुकाराम महाराजाकडेच पाहत. एरवी जसे सिंहासनावर अशी उडी मारून बसत तशी उडी मारली देवानी. जशी उडी मारली तांगड्यावर देव खाली. तुकाराम महाराज देवा द्या खाली. ठीक आहे, हे वरच्यावर काढून घ्या म्हणले. आता वरच्यावर काढलेले भगवान बसलेले. तुकोबाराय आत आवले. अगं बघ कोण आलेलं आहे. आता रोजच कोणी ना कोणी येत होतं. म्हणजे पैशाची कमाई नाही, स्वतः कष्ट करणार नाही. बरं कुणी द्यायला लागलं तर घेणार नाही आणि घेऊ देणार नाही पुन्हा. असं काय ना, लोक हुशार होतेच ना. तुकाराम महाराज तर नाही घेत. वा मंडळी जवळ दे असं केलं. लोकांची भावना असते बरं सक्त ताकीद. नाही तर मी घरात राहणार, घरात येणार नाही. वाटत ते काही असो महाराज पांडुरंगाला म्हणत नव्हते तिचा मी, पण तुकोबारायांना पांडुरंग देव अशा प्रकारचं घेऊ द्याला. आणि रोज कोणी ना कोणी काय ना तिथे किती मोठे महाराज आलेले. आता पाऊस म्हणून आदळावा परत पाऊस नाही करायचं, तिने सगळं परत परत करायचं, याचं करायचं त्याचं करायचं. पुन्हा याने कोणाला तरी घेऊन यायचं. का नाही चिडचिड स्वभाव होणार महाराज. तुम्ही पहा असं करून जर तुमच्या बायकोनं तुम्हाला घरी ठेवलं ना, काही देईन मी तुम्हाला. पाकिट न कोणता नारळ असं घरी जात तेव्हा यांना तुकडे घालायला मिळतात. जमावलीने पाहिलेले माणसं जास्त आहेत. घरात पाहिलं मला एवढंच जोडलं. हांडा ठेवला, पाणी टाकलं भरपूर, त्याच्यामध्ये 10 लिटर ज्वारी भरडलेली आणि त्या कण्या केलेल्या आहेत. दरदरीत पाण्या माझी कण्या पाहिले की बाकीचे उठून गेले. का काय म्हटले मी आज उपास आहे, मला माहितीच कोणाला उपास आहे, कोणाचं पोट दुखायला लागलं, कोणाला सांगलं. भगवान म्हणतात जाऊ दे त्यांना, मला भूक लागलेली आहे. मला अखंड भगवंतानी महाराज तुकोबारायांच्या कण्या. कारण देव ऐका, देव वस्तू पाहत नाही, अर्पण करणाराच्या आत असणारा भाव पाहतो. देवाला भावाची भूक लागलेली आहे. भाव असेल तर कशी वस्तू चालते आणि भाव नसेल तर कसलीच वस्तू चालत नाही. जेवण झालेलं आहे. तुकोबारे देव म्हणतात तुकोबारे चला तुम्हाला वैकुंठाला यायचे नेण्याकरता मी आलेलो आहे. गरुडाला बरोबर आणलेलं आहे, विमान घेऊन आलेलो आहे. तुकोबारे म्हणतात देवा वारकरी आहे, आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे, परवा द्वादशी आहे. हा आमचा एकादशी व्रताचा 3 दिवस साधना चालत असते. दशमीचं कीर्तन होईल, एकादशीचं जागर होईल, द्वादशीची क्षीरापती झाल्यावर मग ठीक आहे. वा तुकाराम महाराजांची अपेक्षा ही होती की ज्या लोकांनी आपल्याला साधन कालात मदत केली त्यांच्याकरता तर देव न्यायला येणार नाहीच आहे.
आपल्याकरता आलेला आहे तर आपण त्यांनाही घेऊन जावं बरोबर. अरे दशमीच्याच दिवशी लोकांनी सांगितलंय बा पांडुरंग आलेला आहे, तुकोबारांनी सांगितलं सगळ्याला, मला नेण्याकरता आलेले, विमान घेऊन आलेले आहेत. माझी अशी इच्छा आहे की तुम्हालाही बरोबर न्यावं, चालता का? तुकाराम महाराज तोंडावर पाहतो, जास्तच तुकाराम महाराजांनी विचारलं. त्यांनी सांगितलं महाराज आता एवढा मोठा निर्णय आम्ही एकट्याने कसं काय घ्यायचं, तिथे उद्या विचारूया. एकादशीला विचारलं का? नाही म्हणले आज एकादशीचं नाही विचारणं झालं, द्वादशी झाली, त्रयोदशी झाली. मग लोकांनी सांगितलं महाराज आता वर्षात सण आहे, बोंबलायचा तेवढा सण हो द्या. सण झाला महाराज, कीर्तन रोज चालू होती. देवाला तुकोबारा येणं ते कारण सांगून थांबवत होते. दुर्वडाही झाला. तुकोबारांच्या लक्षात आलं की हे काही कुणी यायला तयार नाही, सगळे मायेच्या पाशामध्ये बांधले गेलेले आहेत. मग तुकोबारांनी सांगितलं हे पा आता दुपारी कीर्तन, आणि कीर्तन संपलं की आम्ही जाणार. फाल्गुनवती दुपारी 10 ते 12 तुकोबारांनी कीर्तन केलेलं आहे. शेवटचं तुकोबारांचं कीर्तन आहे. जे भजन सुरू झालं, भजनामध्ये एवढे सगळेच रंगले. तुकाराम महाराज नाचू लागलेले आहेत, सगळे लोक बनलेले आहेत. असं पाहिलं आणि हळूहळू हळूहळू तुकोबारा विमानाजवळ गेलेले आहेत. विमान जरा उंच, एवढा पाय कसा पुरणार आहे? तुकोबाराने इकडं तिकडं पाहिलं, काळ आलेला होता. त्याला वाटलं दिव्य देह धारण करून तुकोबारा विमानात बसून जातील, या देहावर आपली सत्ता आहे. देह हे काळाचे. तुकोबाराने पाहिजे ते लुट 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 पुढे आलं. त्याला वाटलं शरीर आपल्या खात्यात देतील. त्यांनी सांगितलं वाट खाली, आणि त्याच्या मानगुटावर पाय दिला महाराज तुकाराम महाराज. आणि दुसरा पाय विमानात टाकलेला आहे. लोक थोडे थोडे सावध व्हायला लागले. तुकोबारा म्हणतात आम्ही जातो कृपा